2023 रविवार या ठिकाणी आपण युवा संमेलन म्हणजे यूथ कन्व्हेन्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी मी स्वप्नील महाजन मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेले डॉक्टर अविनाश वानखेडे सर, प्राचार्य बाबासाहेब नाईक महाविद्यालय पुसद, याचबरोबर महेश गायकवाड सर मुंबई, डॉक्टर शिरीष लिमये पुणे, श्री प्रशांत पुप्पल पुणे व श्री निवृत्तीनाथ बयस्कर सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न सप्टेंबरला घ्यायचा होता। तर 11 सप्टेंबर जो दिवस 11 सप्टेंबर 1893 ला स्वामी विवेकानंद यांनी शिकागोत सर्वधर्म परिषद झाली आणि हा दिवस 130वा ॲनिव्हर्सरी डे आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरोखर किती रिस्पॉन्सिबल याबद्दल मी शासन होतो। बरेच वेळ धर्माळे सर असतील, वाळुस्कर सर असतील, लालू सर असतील यांच्या माझ्या कार्यालयामध्येच बरेचदा मी भेटलो, मिटिंगा झाल्या। मी खरं म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो। त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गॅदर दी स्टुडंट फॉर दिस कॉज। अशा कारणांसाठी मुलांना एकत्र करणं फार सोपं असतं। तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा ठेवा म्हटलं, तुम्हाला ह्या हॉल कुटुंब भरलेला आढळेल किंवा त्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला स्क्रीन लावावे लागतील, परंतु तुम्ही सर्वांनी इथे येऊन आश्चर्याचा धक्का दिला त्याबद्दल मनपूर्वक मी तुमचा आभार मानतो। औद्योगिक अनुभवामध्ये जर सरांचा अनुभव आपण या ठिकाणी बघितला तर 25 वर्षापासून स्थापत्य निर्माणामध्ये भारतात आणि भारताबाहेर औद्योगिक स्वास्थ्य सुरक्षा आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत। सध्या रामकृष्ण विवेकानंद कल्याण फाउंडेशन असा त्यांचा हा परिचय। मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्या सर्व युवकांना मार्गदर्शन करावे। कॅन डू इट है ना। त्याच्याकडे 2 हात नाही 2 पाय नाहीत, आपल्याकडे 2 हात 2 पाय दिलेत, तरी पण आपली कंप्लेंट काय असते, मी थोडा निळा आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, काळा आहे है ना, अजून 2 इंच जास्त असतो तो बरा झाला असतो। आणि दिलेलं सगळं देवाने, आता जे आहे त्याचा मी वापर कसा करतो हे मला शिकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट ना, आपण कुठे ओरडायचं आणि कुठे नाही ओरडायचं हे लय महत्वाचं आहे आयुष्यामध्ये। कुठे एनर्जी वाया घालायची आणि कुठे नाही है ना। ओरडायला कधी पाहिजे तर माहिती का, आता त्याची कुणीतरी पप्पी घेतली, बरेच ओरडली मुलं है ना। अरे ओरडायला त्यावेळेस पाहिजे होतं जेव्हा वानखेडे सर काय बोलले, त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन काय दिलं, मी एक साधा शिक्षक आहे। अरे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही बसलात, जो एवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची ते हेड आहे, अँड हाऊ इज इंट्रोड्युसिंग हिमसेल्फ, आय एम अ नियर टीचर। अरे तिथं ओरडायला पाहिजे होतं आपण तिथं नाही ओरडत। कॉन्फिडन्स आहे, तिथं वापर केला पाहिजे आपण, ते खूप महत्वाचं आहे। तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस। यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी। शिल्प तूच आहेस, शिल्पी तूच आहेस, चिन्ही तूच आहेस
आणि हातोडी तूच आहेस. तुझ्या जीवनाचं शिल्प एक मवाली मुलगा म्हणून तयार करायचं, मवाली मुलगी म्हणून तयार करायचं, की स्वतःच्या जीवनाचं शिल्प आदर्शाकडे जाणारं शिल्प तयार करायचं तुझ्या हातात आहे. पुन्हा म्हणू नकोस की रामकृष्ण मठ आणि भावधारा या पुसदच्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही. जर सांगितलं असतं योग्य वयात तर मी वेगळा माणूस झालो असतो. म्हणायला आता तुम्हाला जागा नाही. बोलवलं होतं, बसला होता, जिथे 3 जणांची व्याख्यानं ऑर्गनाईज केली, साक्षात स्वामीजी इथे येऊन बोलतायत, तरी सुद्धा जर आपल्याला समजत नसेल तर आपलं जीवन जर बर्बाद झालं तर दुसऱ्याला दोषी धरू नका. कारण त्यावेळेला मी मोबाईल बघत होतो, जो मुलगा लक्ष देत होता त्याला डिस्टर्ब करत होतो. यांनी काही होणार नाही. स्वामी विवेकानंदांचे 6 विचार आहेत, जेवढे या वेळामध्ये सांगता येतील तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. स्वामी विवेकानंदांचा पहिला विचार आहे, खरं शिक्षण कशाला म्हणतात. काय म्हणतात स्वामी विवेकानंद खऱ्या शिक्षणाला कशाला म्हणतात सांगा. शिक्षण म्हणजे करेक्ट, तुम्हाला फार सांगायची गरज नाही, माहिती आहे तुम्हाला. शिक्षण म्हणजे एकाग्रता. मी TY पर्यंत आलो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि एखाद्या मुद्द्यावरती एकाग्रता कशी करायची मला समजत नसेल तर मी शिकून केलं काय. एकाग्रता हे ॲपरेटस आहे. एकाग्रतेच्या ॲपरेटसनी तुम्ही जगातला कुठलाही विषय सहज समजून घेऊ शकता. आज या पुष्पावंती नगरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय आपल्या कार्यकौशल्याने प्रगतीकडे नेण्याचा ध्यास असलेल्या अग्रगण्य अशा श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थांच्या वतीने आयोजित युवक संमेलनात कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावपूर्ण सोहळ्यात आमंत्रित समस्त युवक बंधू भगिनी, आमंत्रित समस्त गणमान्य प्रतिष्ठित मान्यवर, अचूक वार्तांकन करणारे समस्त पत्रकार बंधू, व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत श्री प्रशांत तुमच्या जीवनात जे मरेपर्यंत महत्वाचं आहे ते सांगणार आहे. पहिलं म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग, चारित्र्य कसं घडतं त्याच्या 20 टिप्स तुम्हाला मी देणार आहे. 20. मी अगदी एका टिपवरती 1 मिनिट जरी घेतला तरी 20 मिनिटं माझ्या तिथे संपेल. आणि दुसरा भाग मी जो तुम्हाला महत्वाचा सांगणार आहे, तुम्ही 11वी 12वीचे बरेचसे विद्यार्थी आहात, सिनियर कॉलेजचे आहात, अंडर ग्रॅज्युएट लेवलचे स्टुडंट्स आहात. दुसरा भाग मी तुम्हाला महत्वाचा सांगणार म्हणजे करिअर बिल्डिंग. प्रत्येकाला आपल्याला पायावर उभं राहायचंय, स्वाभिमानानं आपल्याला जगायचंय, आपल्याला भिका मागायचे नाहीत. तर हे 2 पैलू जे आहेत, कॅरेक्टर बिल्डिंग पहिला भाग, त्याचे 20 पॉइंट्स मी तुम्हाला सांगेन, पट 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 तुम्ही लिहून घ्या. आणि दुसरा भाग जो सांगणार आहे करिअर बिल्डिंग, की मला माझं प्रोफेशनल करिअर डेव्हलप करायचं आहे. मी एक ऑफिसर होणार आहे, मी एक शिक्षक होणार आहे, मी एक इंजिनियर असणार आहे, मी एक बिझनेसमॅन असणार आहे, मी एक डॉक्टर असेल, आर्किटेक्ट असेल, सरकारी कार्यालयामधला कुठला तरी ऑफिसर असेल, प्रायव्हेट कंपनीमधला एखादा ITI होल्डर असेल, तंत्रज्ञ असेल, कोणी असू शकतं. या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या इमेन्स पॉसिबिलिटीज. आज जर 600 मुलं मुली या हॉलमध्ये बसले तर 600 पॉसिबिलिटीज आहेत तुमच्यामध्ये. आणि हा तुम्हाला प्रत्येकाला हे फॉर्म्युले, हा जो करिअर बिल्डिंगचा भाग आहे त्याच्यात 23 भाग आहेत बघा. म्हणजे ते 20 भाग 20 मिनिटं आणि 23 भाग सांगायचे तर 23 मिनिटांमध्ये माझं लेक्चरच संपलं. मला प्रस्तावना करायला जास्ती वेळ नाही भेटत. पण मी तुम्हाला आज हे पॉइंट्स ह्याच्यासाठी सांगणार आहे की बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात. आज आमचे विद्यार्थी अपयशी का होतात, त्यांना ठेच का लागते आयुष्यामध्ये, करिअरमध्ये. मग करिअर असो किंवा व्यक्तिगत जीवन सुद्धा असो, का लागते? कारण की त्यांच्यामध्ये काही प्रकारचं अज्ञान आहे. त्यांना ह्या गोष्टी सिलेबस मध्ये मिळत नाही. कॉलेजमध्ये शिकत होतो ना, तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेस हे IAS IPS कलेक्टर DSP वगैरे जे व्हायचे ना, आम्हाला काय वाटायचं माहित आहे, हे लोक जेव्हा जन्म झाला तेव्हाच हे हुशार जन्म घेतला म्हणून हे कलेक्टर झाले, हे DSP झाले, हे डॉक्टर झाले, हे मोठे मोठे इंजिनियर झाले. असा आमचा ग्रह होता जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकायला होतो त्यावेळेस 92 मध्ये आमचा ग्रह होता. त्यामुळे आम्ही कधीच UPSC MPSC ची प्रिपरेशन आम्ही कधीच केली नाही. कारण की आम्हाला माहित होतं की आपण आपला दिमाग यासाठी नाहीच आहे. याच्यासाठी जन्मताच लोक एक ब्रेन, स्पेशल ब्रेन घेऊन जन्मतात.
असं आम्हाला वाटत होतं. पण जेव्हा त्यामुळे मी अनेकदा सांगत असतो, जर स्वामी विवेकानंदांची ही एकाग्रतेबद्दलची जर संकल्पना पहिले माहीत झाली असती कॉलेजमध्ये असताना, साधू तर होणारच होतो, पण कलेक्टर होऊन साधू झालो असतो. कारण आम्ही त्यावेळेस समजायचो हे होऊ शकत नाही आपण. पण जेव्हा स्वामी विवेकानंदांना वाचलं आणि जेव्हा स्वामी विवेकानंद सांगतात की फरक हा बुद्धीचा नाही, फरक हा बुद्धीचा नाही आहे, पहिली गोष्ट हा मनगंड डोक्यातून काढा. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तू या विषयामध्ये ढ आहे, सरांना म्हणा ओके, कालपर्यंत ढ होतो, पण स्वामी विवेकानंदांना आज ऐकलं. आणि तो बुद्धीच्या फरकामुळे नाही, तुम्हाला जे कमी अधिक मार्क भेटतात एकाच वर्गामध्ये अलग 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 अलग, बुद्धीच्या फरकामुळे नाही, एकाग्रतेच्या फरकामुळे. प्रश्न इथे आलेला आहे, प्रबळ इच्छाशक्ती कशी वाढवायची, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन कसं वाढवायचं. तर छोटे छोटे संकल्प करायचे आणि ते संकल्प पूर्ण करायचे. छोटा संकल्प असेल, इच्छाशक्ती ही नेहमी जे तुम्हाला साध्य करता येईल अशी ध्येय ठेवत ठेवत ती साध्य करत करत पुढे गेल्याने इच्छाशक्ती वाढते. हे मी करू शकतो. 12वीत जर तुम्हाला मजा मारायची असेल तर अख्खा जीवनभर सजा, आणि जर 12वीत तुम्हाला सजा करून घ्यायची असेल म्हणजे मेहनत करून घ्यायची असेल तर पूर्ण जीवन तुमचं मजा. तर सांगायचं तात्पर्य काय, ध्यान करताना मन एकाग्र करताना आपल्याला मनाच्या शक्तीने ते विचार घालवावे लागतात. हे मना आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, चार माणसात कसं राहायचं, हे सगळं या कार्यक्रमामुळे शिकलो. आणि मला माझी बिलकुल म्हणजे येण्याची इच्छा नव्हती, कारण पहिले असं वाटलं की असे कार्यक्रम तर मोबाईलमध्ये पण दिसतात, पण आपण मोबाईलमध्ये जेव्हा पाहतो ना तेव्हा आपली एकाग्रता राहत नाही. पण आज जेव्हा येऊन आपल्याला एकाग्रतेचं महत्त्व कळलं, जसं की स्वामी विवेकानंदांचे काही बोल सरांनी सांगितले, त्याच्यावरून हे कळालं की खरंच इथं आलो आणि काहीतरी आपल्या चांगल्यासाठी झालं. आज मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त इथं आली आणि मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त नवीन शिकायला मिळालं, याचा मला गर्व वाटतो आणि धन्यवाद. पुण्यभूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों, पुण्यभूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों. विवेकानंद सेवा संस्था पुसद द्वारा आयोजित युवा संमेलन एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता की आपल्या तालुका प्लेसवर आपण एक चांगला कार्यक्रम आयोजित करावा. आणि या कार्यक्रमाकरता आपल्याला लाभलेले संमेलनाध्यक्ष सन्माननीय स्वामी अनंतानंदजी महाराज वडोदरा यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा येऊन, त्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित नव्हते तरी पण त्यांनी या कार्यक्रमाला येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सन्माननीय महेशजी गायकवाड सर मुंबई, सन्माननीय डॉक्टर शिरीषजी लिमये सर पुणे, सन्माननीय प्रशांतजी कुप्पल सर पुणे, या महानुभावांनी येऊन आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो. तसेच सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वानखडे सर यांनी जो आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व संस्थांचे प्रमुख, प्राचार्य आणि ज्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क केला असे कोऑर्डिनेटर, शिक्षक आणि विद्यार्थी. जर तुम्ही विद्यार्थी आला असतात तर हा कार्यक्रम होऊ शकला असता. विद्यार्थी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच आपली या कार्यक्रमाला मदत करणारे आश्रयदाते, मदत करणारे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणारे या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रुको नहीं तुम आज मातृभूमि के पुनर्गठन में कर दो सब कुछ त्याग. रुको नहीं तुम आज मातृभूमि के पुनर्गठन में कर दो सब कुछ त्याग. पुण्यभूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों, पुण्यभूमि के वीर जवानों, स्वामी जी के नयन सितारों.